जेव्हा आपण सस्टेनेबिलिटी बद्दल बोलतो त्याला आपण माणसांबद्दलच बोलत असतो, बिल्डिंग्स बद्दल नाही बोलत. ही बिल्डिंग भूकंप आला तर पडते. त्यामुळे प्लॅनिंग जे करायचं ते निरोगी आयुष्यासाठी, आनंदी आयुष्यासाठी आणि प्रोडक्टिव्ह आयुष्यासाठी करायचं. नेमकं आपण कुठे चुकतोय? तुम्ही जर शहर घाण ठेवलं तर तुम्हीच त्याचे विक्टिम पहिले तुम्ही होणार. या टेकड्या का वाचवायच्यात आपल्याला? मला हक्क आहे तो. मी व्हॉट्सअपेत जाऊन बोलू शकते आणि म्हणू शकते की नाही हे चालणार आम्हाला. महात्मा गांधींनी खेड्याकडे चला हा दिलेला जो नारा आहे हो. हा आता 21व्या शतकात रिलेव्हंट आहे? काही प्रश्न विचारायचे आहेत का? तळागाळातनं काम का करत नाही हा माझा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. निश्चित आपली मदत घेऊ आणि मी खालून काम करण्याचं अगदी आपल्याला आश्वस्त करतो. मस्त. मी अत्यंत अक्कलपोटी बाई आहे. मला नकोय पोल्युशन. मला हवामान उत्तम पाहिजे पुण्याचं जे होतं ते. सुंदर स्वच्छ असं शहर कसं आपल्याला निर्माण करता येईल याच्या मुळात आणि खोलात जाऊन आज ही चर्चा आपली या ठिकाणी करायची आहे. हे व्यासपीठ राजकारणाचे नाही, हे व्यासपीठ मराठी माणसाच्या इच्छा आकांक्षाचे, सुखदुःखांचे, संवाद विवादाचे. हे व्यासपीठ सर्वोदयाचे आहे. जसा संगीतामध्ये एक रिदम आहे, निसर्गाचं एक चक्र आहे, श्वासाला एक लय आहे, तसंच आपण ज्या गावात राहतो त्या गावाचं एक नियोजन असलं पाहिजे आणि त्याला शाश्वततेची जोड असली पाहिजे. हे आपण विसरत चाललो आहे. कारण आता शहर म्हटल्यानंतर कॉन्क्रीटच्या बिल्डिंग, नद्या नाले, त्यात अतिक्रमणं, म्हणून प्रत्येक शहरं ही आता नकोशी वाटायला लागली आहेत. का? तर तिथली स्वच्छता, तिथलं प्रदूषण, तिथला ट्रॅफिक या सगळ्यांची आता कटकट निर्माण होत चाललेली आहे. त्यामुळे शहराचं नियोजन कसं असलं पाहिजे, शहराच्या नियोजनाला शाश्वततेची जोड कशी असली पाहिजे यावर चर्चा होणं हे अत्यंत आवश्यक आहे. ही चर्चा आता कुठेतरी थांबली आहे. शहराचा ट्रॅफिक वाढला तर मग मेट्रो द्या. प्रदूषण थांबवायचं म्हणजे काय? तर आपलं घर बंद करा, एसीचं बटन सुरू करा. ट्रॅफिकचं काय? तर नको ती कटकट, ऑनलाईन घरूनच काम करा. या अशा सगळ्या ज्या टर्मॉलॉजी आपण बदलत चाललेलो आहोत हे मुळात चुकीचं आहे. या सर्व गोष्टींमध्ये आपण आता जे अडकत चाललेलो आहे याचा अर्थ स्पष्ट आहे, आपण गुलामीत जात आहोत. आणि स्वातंत्र्य आपल्याला हवं असेल तर नियोजन आवश्यक आहे आणि नियोजनाला शाश्वततेची जोड ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. म्हणून या सर्व गोष्टींवर आज मी ज्यांच्याशी गप्पा मारण्याकरता आलो आहे आणि शहराचं बकाल पण घालवत असताना शहराला आपल्याला हसत खेळत आणि सुंदर स्वच्छ असं शहर कसं आपल्याला निर्माण करता येईल याच्या मुळात आणि खोलात जाऊन आज ही चर्चा आपली या ठिकाणी करायची आहे. मला आनंद आहे की अर्बन प्लॅनर असं त्यांना म्हटलं जातं. वास्तविक पाहता असं म्हणणं चुकीचं आहे, कारण त्या शाश्वत विकासाकडे आपल्याला दृष्टी देणाऱ्या त्या एक प्लॅनर नुसत्या आहेत, याची जाण असणाऱ्या त्या एक कार्यकर्त्या आहे. कारण अभ्यासक म्हटल्यानंतरही जरा थोडं अवघड होऊन जाईल. त्यामुळे या अशा सगळ्यांचा व्यासंग असणाऱ्या आणि यामध्येच त्यांनी आपलं 75 वर्षाच्या जीवनामधला एक मोठा कालखंड ज्यांनी या कामाकरता ज्यांनी वेचलाय अशा अनिता गोखले बेनिझरजी आज आपल्यामध्ये या पॉडकास्टच्या माध्यमातून या ठिकाणी मी त्यांचं स्वागत करतो. आणि पहिला प्रश्न आपल्याला त्यांना मी विचारेल की या प्लॅनिंगमध्ये आपण जात असताना एक तिथेच आपल्याला का जावं असं वाटलं? पण या प्रश्नाच्या आधी माझ्या उपप्रश्नाच्या अनुषंगाने देऊ इच्छितो की भूगोलामध्ये मास्टर्स केल्यावर आता भूगोलाची माहिती आली, आता भूगोलाचं सगळं ज्ञान आल्यावर किंवा भूगोलाचं सगळं समज स्पष्ट झाल्यानंतर आता शिक्षणाला पुढे कसं घेऊन जायचं? तर एक भूगोलाचं प्रॅक्टिशनर आपण व्हायचं ठरवलं आणि ते प्रॅक्टिशनर होत असताना आपण ज्या रचनाकार म्हणून, ज्याला नगर रचनाकार हा एक बोलीभाषेतला शब्द वापरतो, त्या नगर रचनेचं क्षेत्र हे आपण का निवडलं? खूप छान प्रश्न आहे आणि मला तुम्ही संधी देताय त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे आणि मजा येणार आहे मला तुमच्याशी गप्पा मारायला असं दिसतंय. नगर रचनाकार व्हायचं कारण म्हणजे की भूगोलामध्ये काय आहे, वेगवेगळे भाग आहेत
हां म्हणजे आपल्याला सगळ्यांना भूगोल म्हणजे पृथ्वीचा अभ्यास हे माहिती असतं. पृथ्वीचा अभ्यास आपण करतो, फिजिकल जॉग्रफी असं त्याला म्हणतात. पण दुसरा भाग असा आहे भूगोलाचा जो महत्त्वाचा आहे खूप, त्याचं नाव आहे ह्युमन जॉग्रफी. म्हणजे असं आहे की ही जी भूमी आहे, हा जो भूगोल आहे, याच्यावरती आपण कार्य करतो. तर भूमी ही कर्मभूमीर्जनानाम, माणसांची क्या बात आहे. कर्मभूमी आहे ती भूमी. एक म्हणजे आमचा स्वतःचा अभ्यास म्हणजे लोकसंख्येचा. लोक म्हणजे काय, कोण कोण असतं त्याच्यामध्ये, त्याचे काय परिणाम होतात, म्हणजे हे सगळं पण आम्हाला त्यांनी शिकवलं भूगोलामध्ये. लोकांना आश्चर्य वाटेल पण पॉप्युलेशन जॉग्रफी नावाचा आम्हाला प्रकार होता, खूप इंटरेस्टिंग, डेमोग्राफीसारखा. त्याच्यानंतर आम्हाला कल्चरल जॉग्रफी होती, इकॉनॉमिक जॉग्रफी होती, अशी वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रँचेस त्यांनी आम्हाला शिकवल्या. आणि त्याच्यात आम्हाला एक रिजनल प्लॅनिंगचा कोर्स होता, म्हणजे नियोजनाचा कोर्स होता. एक प्रोफेसर वाघ म्हणून शिकवायचे आम्हाला. मला खूप आवडायचा तो कोर्स, मला मजा वाटायची त्याच्यात. आणि असं वाटायचं बरं मला हे जे काय कळलंय, हे जे काय ज्ञान झालंय, हे मी इथे वापरू शकते, याच्यामध्ये मी ते लावू शकते आणि त्याचा उपयोग करू शकते. म्हणजे आता शेती ही मला जर कळलं की कुठला दगड, त्याची माती कशी होते आणि त्याच्यातनं मी कशी शेती करू शकते, तर ते जास्ती महत्त्वाचं आहे. तर माझा पिंड तसा आहे की फक्त अभ्यास करून माहिती काढून समजावून घेऊन थांबायचा नाही आहे, पुढे जाऊन काहीतरी त्याच्यावरती करायचं आहे. म्हणून मी ठरवलं की नाही आपल्याला हे शिकायचं, क्या बात. म्हणून मी निवडलं एक क्षेत्र. मी 21 वर्षाची होते फक्त तेव्हा ठरवलं. मी MA झालेली होते ऑलरेडी, जायचं. अहमदाबादला गेले, तिथे शिकले. आणि आता जगभरामध्ये जसं मोठी शहरं आहेत, तशा मोठ्या शहरांसारखीच रचना ही भारतातही व्हावी असा देखील आपलं स्वातंत्र्यात उत्तर काळ जो आहे तो खुडवायला लागला होता. तर त्यावेळेस आपण शहरं कशी असली पाहिजे याचं शिक्षण नेमकं कसं घेतलं आणि त्या शिक्षणाच्या आणि आजच्या शहरांच्या विकासामध्ये आपल्याला काय तफावत आढळून येते? खूपच तफावत आहे, खूपच. कारण एक खूप सांगण्यासारखं वाटतं की मी पुण्याची, मी पुणेकर, 4थी पिढी का 5वी पिढी पुणेकर. त्यामुळे सगळंच वेगळं, सगळं विचार करण्याची पद्धत, दृष्टिकोन सगळं वेगळं. मी अहमदाबादला गेले, माझे डोळे उघडले, वेगळंच जग आहे. तर मला ना दोशींनी ॲप्रिसिएशन ऑफ आर्किटेक्चर म्हणून कोर्स शिकवला आणि त्यांनी तर म्हणजे जगच बदललं माझं त्या ॲप्रिसिएशन ऑफ आर्किटेक्चरनी. आणि नेमकं काय आहे अप्रिशिएशन ऑफ म्हणजे कसं तुम्ही आर्किटेक्चरकडे बघता, त्याचे जे काय मूलभूत ज्या मूल्य आहेत ती कशी वापरली जातात. साध्या साध्या गोष्टी आहेत. पहिलं ते काय म्हणायचे की जमीन कशी आहे बघा आणि तिथलं क्लायमेट बघा, हवामान कसं आहे. मग त्या हवामानाला साजेसं तुम्हाला चांगलं होणारं असं घर बांधा. नाही कॉन्क्रीटच्या बिल्डिंग उभ्या करा असं दोषी कधीच म्हणाले नाहीत, कारण ते आपल्या हवामानाला साजेसं नाही. आपली गोष्ट नाही ती. तुम्ही आत्ता त्याच्याबद्दल बोललात, पण मला हे आवर्जून सांगावं असं वाटतं की नेहमी जे असतं, कुठलीही सेटलमेंट जी असते ती तयार होते तिथल्या हवामानाला साजेसं, लोकल मटेरियल्स वापरून. दगडाची घरं बांधतो आपण आणि जाड असतात भिंती, त्यामुळे घर आतून गार असतं. तेव्हा मातीची घरं बांधतो, त्याही भिंती खूप जाड असतात आणि आतून घर गार असतं. झरोके असतात बघा, राजस्थान, गुजरात, इकडे छोट्या छोट्या खिडक्या, व्हेंटिलेशन. पण गरम हवा आत नाही येत, गरम हवा बाहेर जाते. पण तो झरोका एवढा लहान असतो, अशा तऱ्हेने ओरिएंट केलेला असतो की त्यातनं तुम्हाला गरम हवा ती आत फ्लो करू शकत नाही. अशा खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी त्यांनी समजावून सांगितल्या. अमेझिंग, म्हणजे खूपच चांगलं होतं. त्यामुळे अहमदाबादमध्ये बघण्याची दृष्टी मला मिळाली वेगळ्या रीतीने. हे कशाकडे, तर आपण जगतो ते आयुष्य कसं जगतो, कसं आपण निरोगी आणि आनंदी आयुष्य जगू शकू. त्यामुळे प्लॅनिंग जे करायचं ते निरोगी आयुष्यासाठी, आनंदी आयुष्यासाठी आणि प्रोडक्टिव्ह आयुष्यासाठी करायचं. आनंदी, निरोगी आणि प्रोडक्टिव्ह या 3 मूल्यांवर आधारित, 3 सूत्रांवर आधारित शहराचा विकास झाला पाहिजे हे सूत्र आहे. माझा थेट आपल्याला एक प्रश्न आता असा राहील की 100 स्मार्ट सिटी करण्याचा एक
फार गोंडस घोषणा आपण 2014ला ऐकली होती. काय झालं होतं 100 स्मार्ट नाही झालं. स्मार्ट लोक सांगतात स्मार्ट सिटी. स्मार्ट सिटी तुम्हाला सांगते 2010 मध्ये मनमोहन सिंगांनी काही आमच्यासारख्या ज्या संस्था होत्या ज्या या क्षेत्रात काम करतात तर ही योजना आम्हाला पाठवली. माझ्याकडे आहे ते सगळं 2000. आम्ही पाहिलं काय तारीख आहे 2010. कारण मला खूप मी ते यांचं जेव्हा आलं 14 मध्ये ती स्कीम वाचायला सुरुवात केली तेव्हा मी म्हटलं बाई हे मी कुठेतरी वाचले बाई. ती काढलं तर तीच एक शब्दही नव्हता बदललेला. आणि तुम्हाला गंमत सांगते तारखाही त्याच होत्या जवळजवळ काही ठिकाणी. कारण ते त्यांनी कॉपी पेस्ट केलं होतं. त्यांनी जवाहरलाल नेहरू अर्बन ती डेव्हलपमेंट वेगळी, ती स्कीम आधीची जेनम ती वेगळी. जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन होती ती पण त्याचाही ती बोंबललीच. त्याच्यानंतरही मग त्यांनी काय ठरवलं की आम्ही सगळ्यांनी ते जेनम विषयी खूप बोंब मारली म्हणून त्यांनी आम्हाला आधीच पाठवलं. मग मी त्यांना साहेबांना पत्र लिहिलं आणि लिहिलं की नको हे आपले तुमचं जी काय तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे ती लोकांच्यात करा. आपली इन्व्हेस्टमेंट शुड बी इन पीपल नॉट इन थिंग्स. हां आणि थिंग डोंट मेक एनीबडी स्मार्ट. ते काही कोणाला हुशार बनवत नाहीत स्मार्ट बनवत नाहीत काही होत नाही. स्मार्ट सिटी करायची असली तर त्याला स्मार्ट लोक पाहिजेत. लोक स्मार्ट करायची असली तर त्यांना उत्तम शिक्षण पाहिजे. त्याच्याशिवाय दुसरा कशानेही ती लोक स्मार्ट होणार नाहीत. आणि मीच नाही सगळ्यांनीच असं लिहिलं असणार त्यामुळे त्यांनी ती स्कीम रद्द केली. मग 14 साली का ह्यांनी ती काढली आणि का ते स्मार्ट सिटी केलं मला अजूनही कळलेलं नाही आहे की तुम्ही जी एक रद्द केलेली स्कीम आहे ती कशाला काढली. मग त्याच्यात सगळे पैसे वाया गेले. स्मार्ट हा सगळा तांत्रिक आणि त्याचा प्रवासाचा किंवा यातला डॉक्टर दिरंग्याचा भाग आपण बाजूला ठेवू. मात्र स्मार्ट सिटी असं जर आपल्याला एक कन्सेप्ट जर बघायचा असेल व्हिज्युअलाइज करायचा असेल तर गोंडस नावाने नाही चालणार. त्यातले काय त्याची कंटेंट काय तुम्ही जर बघा ते SMART हे जर तुम्ही पाहिलं तर आम्ही म्हणतो S स्टँड फॉर सस्टेनेबिलिटी, M स्टँड फॉर मॅनेजमेंट, टेक्नॉलॉजी इज T शेवटचा. हां तर ते पाहिजे आपल्याला. पण हे स्मार्ट सिटीचं जे सध्या चाललंय हे सगळं गोंधळून ठेवायचं. त्यांना फक्त IT हवंय. IT वाल्यांना एकेका सेक्टरला ते वरती आणतात ज्याचा जे कोण त्यांच्या ह्याच्यातले चांगले त्यांच्या परिचयाचे किंवा आवडीचे लोक आहेत त्यांना बूस्ट देण्यासाठी त्यांच्या स्कीम्स असतात बऱ्याच. आज रोजी नागरी समस्या खूप वाढल्या आहेत. खूप आहेत. तर या नागरी समस्यांची जी आहे ती सार्वजनिक जीवनावर किंवा सहअस्तित्वावर मोठा एक अडथळा निर्माण झालाय. तर नेमकं आपण कुठे चुकतोय की जेणेकरून शहराला टुमदारपणा हा खूप मागे पडलाय. सुंदर सुरळीत सुचारू ह्या ज्या टर्म्स आहेत ह्या सगळ्या हरवत चालल्यात ना. नेमकं आपण कुठे चुकतोय. 80% आपली चूक आहे नागरिकांची, 20% सरकारची. नागरिकांना काहीही करायचं नाही आहे. नागरिकांना लवकर पैसे कसे मिळतील याच्यात इंटरेस्ट आहे. त्यामुळे नागरिक विचारच करत नाही आहेत. आता आपण स्मार्ट नागरिक तयार नाही केले स्मार्ट सिटी खाली. त्यामुळे आपले नागरिक स्मार्ट नाहीत. ते बावळट राहिलेले आहेत. त्यांना कळत नाही की रोगराई किती वाढणार. तुम्ही जर शहर घाण ठेवलं तर तुम्हीच त्याचे विक्टिम पहिले तुम्ही होणार. त्या तुमची मुलं होतील पहिली मग तुम्ही व्हाल. तर हे जे काय आहे हे जे काय झालेलं आहे सध्या ते 80% आपली जबाबदारी आहे. आणि मला म्हणून वाटतं की 74-73 घटना दुरुस्ती कायदे जे आहेत ते 74 घटना दुरुस्ती कायदा हे माप आपल्यातच आपल्या पदरात घालतं याचं. ते बरोबर आहे. आणि त्यांचं 73 आणि 74 घटना दुरुस्ती म्हणजे काय तर सत्तेचं विकेंद्रीकरण. आपल्या देशातील 4250 आमदार आणि 750 खासदार या 5000 लोकांनीच सत्तेचं संचालन न करता त्याखालचे ग्रामपंचायत सदस्य नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या लोकप्रतिनिधी देखील हा गाडा पुढे नेण्याकरता हातभार लावावा हे त्याच्या मागचं असणारं एक गमक. आणि त्या पुढे जाऊन जशी लोकसभा आहे जशी विधानसभा आहे तशी ग्रामसभा असली पाहिजे तशी वार्ड सभा असली पाहिजे ही मांडणी 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीतून झाली. आणि 23 एप्रिल 1993ला आपण ही लागू देखील केली. मात्र हा सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा जो आग्रह आहे तो आपण न धरता आमदार आणि खासदार यांनाच ते देवत्व जे बहाल करतोय या विरोधात नागरिक म्हणून सजगतेने आपण पुढे गेलो पाहिजे. ही तळमळ या
प्रश्नाच्या उत्तराने कुठेतरी ही तळमळ आहे. तुम्हाला सांगते, साधं सोपं गणित आहे याचं अत्यंत, की आपल्याला काही अधिकार दिलेले आहेत. आपले जसे काही अधिकार आहेत, हक्क आहेत, तसेच आपल्याला जबाबदाऱ्या पण दिलेल्या आहेत संविधानाने. पण आता हे जे आपले हक्क आहेत त्यांना मी साधारण असं म्हणते की प्रमाण हक्क आहेत, ते आपले नॉर्मेटिव्ह एंटायटलमेंट्स आहेत. म्हणजे कमीत कमी तेवढं तरी मिळालं पाहिजे. मग आता तुम्हाला गावामध्ये, खेडेगावामध्ये 70 लिटर पाणी पाहिजे, प्यायचं पाणी 70 लिटर दरडोई दररोज. साधी गोष्ट आहे. शहरामध्ये 135 लिटर आहे, कारण आम्हाला नदी नाही, नाला नाही, इत्यादी, विहीर नाही. ठीक आहे, तुमचं हे लॉजिक दिलं. नंतर शाळा इतक्या पाहिजेत, दवाखाने इतके पाहिजेत, सगळ्याचं दिलेलं आहे. म्हणजे माझ्याकडे मी त्याला एक नॉर्म बुक म्हणते, तसं सरकारी मी नॉर्म बुक तयार केलेलं आहे. त्याला आम्ही धरतो आणि म्हणतो याच्याप्रमाणे आहे का बघा. साधी गोष्ट आहे. आणि नसलं तर पूर्ण करा, असलं तर ठीक आहे, जास्ती असलं तर कमी करा. आता हे जे काय आहे हे नागरिकांनी करायला पाहिजे, हे सरकारने करायची जरूर नाही अजिबात. हे आपलं आपणच करायला पाहिजे. सेल्फ गव्हर्नन्स पाहिजे थोडा तरी. आणि ते सेल्फ गव्हर्नन्सचा अधिकार आपल्याला 73-74 घटना दुरुस्ती कायद्यातनं मिळाला. विकेंद्रीकरण म्हणजे काय? विकेंद्रीकरण म्हणजे आपल्यापर्यंत विकेंद्रीकरण केलेलं आहे. ते मला हक्क आहे तो. मी व्हॉट्सअपेत जाऊन बोलू शकते आणि म्हणू शकते की नाही हे चालणार आम्हाला, अहो साहेब हे काय चाललंय. बरोबर आहे ना? मग हे लोकांपर्यंत का गेलं नाही किंवा लोकांना त्याच्यात का इंटरेस्ट नाही, सांगितलं तरी का येत नाही. पुण्यातल्या टेकड्या वाचवणारं व्यक्तिमत्व, टेकड्या वाचवणारं कोण, तर त्यातून आपल्याकडे बघितलं जातं. जसं सुंदरलाल बोगनांना चिपको आंदोलनाच्या अनुषंगानं टेरीचं आंदोलन त्यांनी चालवलं, नर्मदेचं आंदोलन जसं चाललं, तसं पुण्यातल्या ज्या टेकड्या आहेत ह्या आपण वाचवलेल्या आहेत, वाचवण्याचा प्रयत्न करतोय, अजूनही चालू आहे. मात्र हे आंदोलन आपण करताय. आंदोलन संपतच नाही आमचं. ह्या टेकड्या का वाचवायच्यात आपल्याला? टेकड्या वाचवायच्यात कारण ह्या आमच्या वॉटरशेड्स आहेत. पहिली गोष्ट म्हणजे पुण्याला जे पाण्याची सुबत्ता आहे त्याचं कारण निव्वळ टेकड्या आहेत. कारण इथे पाणी पडतं, ते झिरपतं, खाली जातं. ॲक्विफर्स आमची उत्तम होतात. पण उद्या ना टेकड्या जाऊ द्या, इमारती मोठे मोठे टावर उभ्या राहू द्या, पाणी झिरपवणार आहेत का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमची मायक्रो क्लायमेट्स. इथे ढग अडतात. माझा प्रश्नच आहे की टेकड्या जर पुण्यातल्या आपण वाचवल्या नाही आणि गेल्या तर काय होईल? वारे वाहून जातील इकडनं, आम्हाला पाऊस मिळणार नाही. आम्ही रेन शॅडो एरियात आहोत सह्याद्रीच्या. पण टेकड्या वाचवायला पाहिजेत कारण आपल्या वॉटरशेड, आपला पाणी पुरवठा जाईल, आपलं क्लायमेट जाईल. म्हणजे आम्हाला जे पुण्यात टेम्परेचर, पाऊस पडतो व्यवस्थित किंवा काय जे टेम्परेचर खाली येतं हे सगळं नाही होईल. कारण सगळी तुमची मायक्रो क्लायमेट्स, ती जे लँडफॉर्म्स, आता हे माझं जॉग्रफीचं नॉलेज मी तिथे अप्लाय करते, की लँडफॉर्म्स जे असतात त्यांनी तुमची मायक्रो क्लायमेट्स ठरवली जातात. मायक्रो क्लायमेट म्हणजे तिथल्या तिथे असणारा जो काय लोकल क्लायमेट जे असतं ते त्या लँडफॉर्म्स ठरवतात तिथल्या तिथे. सगळ्या एरियाचं हे नाही, हे पुण्याचं स्पेसिफिक आहे. पण आम्ही एक सॉसर शेप्ट आहोत, आमच्या सगळ्या बाजूंनी टेकड्या आहेत. त्या टेकड्या ढग अडवतात आणि मग आमच्याकडे पाऊस पडतो. म्हणजे पुण्यातलं पुणे पण जे आहे त्यामध्ये टेकड्यांचं योगदान अगदी प्रश्नच नाही, फार मोठं आहे, सर्वात मोठं. पुणे व्हायचं कारण त्या टेकड्या आहेत. बंगलोरचंही तसंच होतं, त्यांनी बरंच धुमाकूळ घातलेला आहे. आता या सर्वांच्या पलीकडे जाऊन मला आपल्या व्यक्तिगत, आपण ज्या परिवाराची वारसा आपण चालवतात त्या अनुषंगाने पण मला आपल्याला विचारायला आवडेल. गोदाताई पुरळेकर ज्या आहेत ह्या आपल्या आत्या, त्यांनी आदिवासींच्या हक्कासाठी आणि अंगणवाडी ही जी क्रांती झाली त्यामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. त्यांच्या काय नेमकेपणाने आठवणी आणि त्यांचं हा जो आंदोलनाचा भाग आपण टेकड्यांच्या संवर्धनाच्या अनुषंगानं टेकडी बचाव तर चालवताच आहे, मात्र हा अंगणवाड्यांचा आणि 0 ते 6 वयोगटातील बालकांच्या अनुषंगाने त्यांचं जे योगदान आहे, या दोन योगदानांना आणि त्यांच्या आठवणींना आपण कसं बघता? ॲक्च्युली गोदूताई फार खमकी बाई होती माझी आत्या, आणि तिला अतिशय 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 अन्यायाची चीड होती. आणि त्या अन्यायाच्या चिडीतनं ती गेली तिथे वारल्यांचं करायला. आणि काय ती माझी आत्या होती हो सख्खी, त्यामुळे आमची खूप भांडणं व्हायची, काय काय व्हायचं. ती माझ्यावर खूप रागवली होती की तू पार्टी जॉईन नाही करत आहेस. तर मी म्हटलं की नाही मला इंटरेस्ट पार्टी बिर्टी जॉईन करण्यात. काय करतेस हे? म्हटलं हे बघ भावी आत्या,
तू आता ह्या वारल्यांना सोडवलंस, त्यांच्या जमिनी सोडवल्यास, त्यांना मिळवून दिल्यास, पुढे काय म्हटलं, त्या जमिनींचं पुढे काय होणार आहे, तू काय व्हॉट इज कन्स्ट्रक्टिव्ह, म्हणजे जसं मला अप्लाइड जिओग्राफी होतं तसं मला वाटतं की आपल्याला कन्स्ट्रक्टिव्ह गोष्टी करायला पाहिजेत. हे आमच्या सोशल सायन्सेसमध्ये एक हा मोठा प्रॉब्लेम आहे. खूप अभ्यास करतो, खूप चांगला व्यवस्थित अनालिसिस करतो, त्याची छान कन्क्लुजन्स काढतो, पण त्याच्या पुढे काय हा विचार करत नाही. सोशल सायन्सेसचं हे लिमिटेशन आहे. इकॉनॉमिक्स म्हणा, जिओग्राफी जे सोशल बाजूनी तुम्ही बघता ते म्हणा, किंवा कुठलंही सोशॉलॉजी म्हणा, कुठलेही तुम्हाला पुढे काय पाहिजे. सायकॉलॉजीत असतं पुढे काय, कारण ते ट्रीटमेंट वगैरे करायला जातात. पण हे प्रत्येक सायंटिस्टनी बघायला पाहिजे की ॲप्लिकेबिलिटी काय आहे आपल्या ह्या नॉलेजची. नॉलेज खूप महत्त्वाचं आहे, पण नॉलेज हॅज टू कन्व्हर्ट इन टू ॲप्लिकेशन फॉर गुड, पब्लिक गुड. तिच्या लक्षात आलं, मग तिने आशागडला ते हॉस्टेल, मग मुलांच्यात कामं वगैरे हे सगळं तिने त्यांच्या संस्काराचाही आपल्या जीवनामध्ये मोठा जोरात बरं. नक्कीच. आपण विवाह करत असतानाही जो एक भारतीय मूळ नसणाऱ्या एका व्यक्तीशी अमेरिकन माणसाशी लग्न केलं. तर त्या काळामध्ये समाजामध्ये काय समाज पुण्यात काय झालं ही नाही. किंवा तुम्हाला सांगते, माझे वडील ते कम्युनिस्ट पार्टीचे मेंबर्स, ते म्हणाले ही मुलगी, आता मला लोक म्हणणार की काय तुझ्या मुलीनी अमेरिकनशी लग्न केलं, म्हणून त्यांनी माझं भयंकर मोठं लग्न केलं. 1000 माणसं बोलवली होती लग्नाला, धडाक्यात लग्न केलं की आई वडिलांचा विरोध तर काही नाहीच आहे, पण काहीच प्रॉब्लेम नाही. असं पुरोगामित्व जे आपण म्हणतो, पुरोगामी, कम्प्लीट पुरोगामी लोक होते, त्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हता. माझा नवरा त्यांनी, तो आर्किटेक्ट होता, प्लॅनर होता, त्यांनी त्याचं हार्वर्ड युनिव्हर्सिटीतनं तो MArch केलेलं, आर्किटेक्चर केलेलं होतं. तिथे तो शिकवत होता आणि तिथे तो असिस्टंट प्रोफेसर, टेन्युअर ट्रॅक फॅकल्टी मेंबर होता. आणि MITतनं त्यांनी सिटी अँड रिजनल प्लॅनिंग केलेलं होतं. आणि त्याच्यानंतर तो फोर्ट फाउंडेशनचा जो दोषी तिकडे हार्वर्डला त्यांनी बोलवले होते, तो इथे 68 साली आला, 1968 मध्ये, फुलब्राईट स्कॉलर म्हणून. आणि त्यांनी झोपडपट्टी पुनर्वसन वगैरे ह्याच्यात त्याचं होतं काम. मग दोषी भेटले, मग दोषींबरोबर होता, अहमदाबादलाच होता. मग दोषींना बोलवलं त्यांनी हार्वर्डला, मग ते एकत्र शिकवत होते. मग त्यांनी डिसाईड केलं की असं आपण प्लॅनिंग स्कूल काढूया. तर मी त्या प्लॅनिंग स्कूलची पहिल्या बॅचची विद्यार्थिनी आहे. तिथलाच हा माझा गुरु, त्याच्याशी मी लग्न केलं. आणि नंतर आपण लग्न केल्यानंतर पुण्यात आम्ही संस्था काढली. एक संस्था काढली. त्या आपल्या संस्थेविषयी सांगा. माझी संस्था, तिचं नाव आहे सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीज अँड ॲक्टिव्हिटीज. सगळ्यांना CDSA ह्या नावाने परिचित आहे. आता विश्वव्याख्यात आपली संस्था आहे. 50 वर्ष पूर्ण झाली संस्थेला. हे आमचं गोल्डन आणि शाश्वत नियोजनाकरता तेवढंच काम ज्या स्पेशलायझेशन त्या आपल्या संस्थेचं. आणि शिकवतो. मास्टर्स कोर्स आहे, पुणे विद्यापीठ डिग्री देते त्याची. MA MSc इन डेव्हलपमेंट प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन असं त्या कोर्सचं नाव आहे. आणि तोही आता 48 वर्ष या संस्थेने कुठे कुठे कामं केली. माइलस्टोन कॉन्ट्रीब्युशन आपलं काय काय भूतानला आहे आमचं माइलस्टोन कॉन्ट्रीब्युशन, म्हणजे देशाबाहेर म्हटलं तर, आणि श्रीलंकेला, 2 ठिकाणी. आणि भारतात प्रचंड कामं केली, जागी सगळीकडे. ओरिसामध्ये केलं, केरळामध्ये केलं, महाराष्ट्रात तर केली, गुजरातीत थोडंसं केलं, मध्य प्रदेशमध्ये केलं, UP मध्ये केलं, बिहारमधनं पळून आलो. आम्हाला त्या लोक म्हणाले तुम्हाला जमणार नाही इथे. बिहार, भूतान आणि श्रीलंकेतला अनुभव कसा होता आपला? फार छान, फार छान. श्रीलंकेत नुकती कुरबुर चालू झाली होती. श्रीलंकेत आम्ही गेलो ते 80-81 साल. आणि तिथे आम्ही ते UNCHS हॅबिटॅट म्हणून जी संस्था आहे युनायटेड नेशन्सची, त्यांनी आम्हाला ते काम दिलं होतं, त्यांच्याबरोबर केलं. आणि गव्हर्नमेंट ऑफ श्रीलंका त्यांच्याबरोबर. तर आमचं ऑफिस होतं एक गॉलमध्ये होतं साऊथला, एक जाफन्याला होतं, आणि दुसरं आम्हाला कोलंबोमध्ये डेस्क होतं अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीमध्ये. आणि आम्हाला 6 जिल्हे दिले होते त्यांनी प्लॅन करायला. आणि त्याची जी मेन गाव जे होतं, मुख्य गाव, त्याचं अर्बन प्लॅनिंग, अशी 6 टाउन प्लॅन्स आणि 6 डिस्ट्रिक्ट प्लॅन. खूप मजा आली, खूप छान काम केलं आम्ही. ती गावं आजही तुमदार तिथे उभी आहेत, छान आहेत. माझा मुलगा आता श्रीलंकेला जाऊन आला आणि तो म्हणाला की आम्हाला मजा वाटली ते बघायला. गॉलला गेले होते ते लोक. त्या श्रीलंकेच्या आपण केलेल्या कामाच्या अनुषंगानं श्रीलंकेनी पुढचा विकास त्यांनी केला. आणि एवढंच नाही ते केलं तर हा आंतरराष्ट्रीय कोलॅबरेशनचा असल्यामुळे
आपला श्रीलंकेचं प्लॅनिंग हे सर्वात उत्कृष्ट म्हणून जगभरामध्ये ते त्याला काहीतरी अवॉर्ड मिळाला, पण आमच्या भूतानच्या कामाला जास्ती अवॉर्ड मिळाले. भूतानचं कामाचं काय? भूतानचं काम म्हणजे तिथे आम्ही त्यांच्या भूतनीस प्लॅनिंग कमिशनचं टेक्निकल सेल म्हणून काम केलं. म्हणजे भूतानमध्ये प्लॅनिंग नव्हतंच, ते सुरू आम्ही केलं. त्यांचं ॲग्रिकल्चर भूतानमध्ये नियोजनाचे तुम्ही पाहिजे आम्ही पहिले. हो, आम्ही भूतानचं सेन्सस पण आम्ही केलं पहिलं. म्हणजे आपल्या गव्हर्नमेंटला त्यांना UN ची मेंबरशिप मिळवून द्यायची होती. तर काय होतं, भूतान गव्हर्नमेंट फार म्हणजे त्यांना इतकं इंडियाचं डॉमिनेशन आवडत नव्हतं. आणि माझा नवरा अमेरिकन होता, त्यामुळे हे अमेरिकन नवरा इंडियन बायको, मी ॲक्सेप्टेबल टू गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, तो ॲक्सेप्टेबल टू गव्हर्नमेंट ऑफ भूतान, म्हणून इट वर्कड आउट व्हेरी वेल. विश्वात मग असल्याचा फायदा झाला अक्षरशः. आणि मग त्यामुळे आम्ही तिथे खूपच मजा केली आणि खूप शिकायला पण मिळालं. आणि खूप वेगळाच प्रदेश आहे आणि खूप छान लोक आहेत अत्यंत. आणि तिथे मग टेक्निकल सेल म्हणून काम केलं, त्यांचा हे केला सर्वे, म्हणजे पॉप्युलेशन सर्वे केला, आम्ही सेन्सस केलं त्यांचं. भूतानमध्ये छोटी छोटी गावं आहेत, खूप डिस्टन्सेस आहेत. म्हणजे तुला अमक्या तमक्या गावाला जायचं आहे तर दॅट इज 3 days अवे. हां, म्हणजे चालत. त्यामुळे तिथे आमची जी टीम होती काम करणारी, त्यांना फूट अलाउन्स होता. म्हणजे आपल्याकडे TA देतात ना ट्रॅव्हल अलाउन्स, त्याच्याऐवजी त्यांना फूट अलाउन्स होता की किती किलोमीटर चालतात त्याच्यावर त्यांना पैसे होते. काहीतरी वरती खालती हिमालयात हो, कसंही तुम्हाला चालायला लागतं. ₹1 किलोमीटर कसं बराच फूट अलाउन्स होता. मजा वाटायची पण सगळ्यांना. पण त्यामुळे लोक हाऊस म्हणजे नंबर, घरांवर नंबर टाकणे वगैरे हे सगळं व्यवस्थित त्याने मोजणी केली, व्यवस्थित संबंध, सेन्ससच केलं. भूतानकडनं आपण काय शिकलं पाहिजे भारताने? खरं सांगू का, निसर्ग जपलाय तिथे सगळे नाही, कम्पेरेबल नाही आहेत दोन्ही देश. त्यांचा देश प्रचंड मोठा आहे त्या मानाने, पॉप्युलेशनच्या मानाने. त्यामुळे आपण तशी नाही कम्पॅरिझन करू शकत. त्यांच्याकडे त्यांनी काय केलंय, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्यांनी शिक्षणाला खूप महत्त्व दिलंय. त्यांच्या सगळ्या पॉप्युलेशनला शिक्षण कंपल्सरी आहे. आणि त्याच्यात त्यांची आता इन्व्हेस्टमेंट खूप जोरात चालली आहे. त्यामुळे ते आता जगभर शिकायला जातात. तर त्यांनी ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली, इन्व्हेस्टमेंट इन पीपल. आपल्याला खरं तुम्हाला माहिती आहे का की पहिले जे लोक आले, म्हणजे मी ज्या लोकांबरोबर काम केलं तिथे सुरुवातीला, ते बरेचसे लोक, म्हणजे आमचे ते दाशो पेमा वांगचूक, ते चालत यांनी नेहरूंनी काढलेली शाळा, तिचं नाव काय मी विसरले, न्यू इंडिया स्कूल किंवा असं काहीतरी शाळेचं नाव. तर ही मुलं जागजागी, त्यांचे जे प्राईम मिनिस्टर होते त्यांनी वेगवेगळ्या खेड्यात जाऊनही सिलेक्ट केली होती हुशार मुलं. ते काही तेव्हा सरदारांची मुलं वगैरे असलं काही नाही, नॉर्मल घरातनं खेड्यातनं जाऊन त्यांनी ही मुलं गोळा केली. आणि अशी 20 का 25 मुलं ते सगळे चालत त्या शाळेत गेले. मॉडर्न स्कूल, न्यू इंडिया, मी विसरले. आणि त्यांनी आपल्याकडनं हे धडे घेतले आधी, आणि आपणच विसरलो होता की सगळ्यात महत्त्वाचं काय तर शिक्षण आहे. आपण आता शिक्षणाचं काय केलं आहे, बट्ट्याबोळ. म्हणजे मुलांची क्युरिओसिटी किती मारता येईल ते बघतो आपण. कारण आपल्याकडे काय आहे की तू पाठ कर आणि ते ओक परीक्षेत जाऊन, आणि संपला विषय. नाही, तुला समजलंय का नाही कोणी विचारत नाही, तुला का आठवतंय त्याचं विचारायचंच नाही, प्रश्न पण विचारू देत नाहीत वर्गात हल्ली. आपले वर्ग लहान करायला पाहिजे. तुमचं पॉप्युलेशन मोठं आहे ना, मग तुम्ही 60 जणांची एक तुकडी कशी करता? तुमच्या प्रत्येक तुकडीत 20-20 मुलं पाहिजेत. 3 तुकड्या करा एकाच्या, 4 तुकड्याच्या ऐवजी 12 तुकड्या करा, तिथे पैसे द्या, तर 60ची 90 करतील. काय आहे ना, आपल्या, मी काँग्रेस पार्टीला म्हणेन की या रीतीने विचार करा, ह्या शाळा चालू करा आणि उत्तमात उत्तम शिक्षक आणून द्या. आपण शिकवतच नाही होत, म्हणजे आपण आपल्या मुलांवरती कंप्लीट अन्याय करतोय. इतकी वाईट शिक्षणाची परिस्थिती असते. आता आज मला कोणीतरी सांगितलं मुघल हिस्ट्री काढून टाकली. हो, एनसीआर त्यांनी काढली. मी मध्ये ऐकलं होतं की इव्होल्युशनची थिअरी काढून टाकली डार्विनची. का? विचारा ना प्रश्न. हे मला काय कळत नाही. आपण आकाशातून टपकलोय, नॉन व्हायोलॉजिकल असं सांगायचं, आता आहेत ना, असं सांगायचंय. नाही, पण ह्याला काय अर्थ? म्हणून डार्विन काढावं लागेल. नाही, पण आपण जास्ती आहोत नम्रानी का ते जास्ती आहेत? आणि आपल्याकडे जर लॉजिक आहे
रॅशनल आहे तर आपण का हे प्रश्न विचारत नाही, का गप्प राहतो, फक्त पैशाचे प्रश्न का विचारतो? हे जे आहे ना हे आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. सो भूतानकडनं हे शिकावं की सगळ्या त्यांच्या विचारपूर्वक केलेल्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत, ते पैशाच्या मागे लागलेले नाहीत, ते जमिनीचा व्यापार करत नाहीत. आपल्याकडे सगळा जमिनीचा व्यापार केलेला आहे. जमीन हा रिसोर्स आहे, इट्स द फाउंटन हेड ऑफ ऑल रिसोर्सेस, ज्याच्यातनं सगळं उत्पन्न होतं. भूमी ही कर्मभूमीर्जनानाम. पण आपण काय केलं, त्याचं कमॉडिटी केली, बाजार केला आणि ती विकतो. जमिनीला आदर दिला नाही. महात्मा गांधींनी खेड्याकडे चला हा दिलेला जो नारा आहे हो, हा आता 21व्या शतकात रिलेव्हंट आहे. कम्प्लिटली रेलेव्हंट आहे. इनफॅक्ट मोर रेलेव्हंट नाऊ दॅन इट वॉज देन. पण माझं म्हणणं काय आहे की खेडोपाडी आपण राहतो, आपले घर ते खरं म्हटलं तर, बरोबर आहे. आपली तिथे शेती असते, आपली तिथे सोशल नेटवर्क्स असतात, आपलं सगळंच असतं तिथे, आपलं घर असतं ते. मग आपल्याला खेडं सोडून आपण काय येतो, तर पैसे मिळवायला येतो, किंवा आपल्याला तिथे जे सुखसोयी मिळत नाहीत त्याच्या मागे येतो. पुष्कळ लोक त्याच्या मागे पण येतात, असं मला त्यांनी सांगितलं की आमच्याकडे या सुखसोयी नाहीत. मग आपण काय करू शकतो, तर आपण सुखसोयी तिकडे नेऊ शकतो. स्वच्छ पाणी, चांगले रस्ते, चांगल्या शाळा, चांगले दवाखाने, याला काय कोणी अडवत नाही. खेड्यात राहणारा माणूस मागासलेला, शहरात राहणारा असं प्रगत. नाहीच आहे ना, तेच तर मी म्हणतेय की ते नाही आहे. इनफॅक्ट खेड्यात राहणारा जो माणूस शहरात येतो तो मागासलेलाच असतो. दोन गोष्टी आहेत, एक शहरीकरण आहे आणि दुसरं नागरीकरण आहे. नागरीकरण याचा अर्थ काय, तर तुम्ही काय होता नागरिक. आपण शहरीक म्हणतो का स्वतःला, नाही. नागरिक म्हणजे काय, तर एक प्रकारच्या व्हॅल्यूज, सिव्हिल सिटिझन, तर सिव्हिलिटी आलेली असते म्हणून नागरिक. शहर काय आहे, इट्स अ प्लेस, म्हणजे जागा, ते जागावाचक आहे. आणि नागरिक हे जे आहे हे तुमच्या व्हॅल्यूवाचक आहे. तर आपल्याला काय पाहिजे, आपल्याला नागरीकरण पाहिजे गावांचं, शहरीकरण नको. आज ग्लोबल वॉर्मिंगची बरीच चर्चा होती हो, आहे आणि तरुण जे आहे ते पर्यावरणाच्या अनुषंगाने कॉन्शियस झालेले आढळतात. आहेत. तर आजच्या तरुण पिढीच्या संदर्भात मला पुष्कळ आशा आहे त्यांच्याकडनं, कारण समजून बोलतात, अभ्यास करायला तयार आहेत आणि त्याच्यासाठी कष्ट करायला पण तयार आहेत. फक्त एक गोष्ट त्यांनी लक्षात ठेवावी की त्यांनी कमीत कमी पैशात होणाऱ्या उपायापासनं मग वरती जावं. पैसे खर्च जास्तीत जास्त करूया नको, कमीत कमी पैसे, म्हणजे झाडं लावा. आणि आहेत तरुण तसे हल्ली झाडं लावावाले, स्वच्छता करायला सुद्धा. मी तुम्हाला सांगते, हा इथे जो कचरा पडलाय ना, आठवड्यातनं एकदा इथे लहान म्हणजे तरुण लोक येतात, लहान मुलं पण येतात आणि पोतीच्या पोती भरून इथला कचरा काढतात. संबंध नाही, मला चांगलं वाटतं. आशा आहे. आशा आहे नक्कीच. काँग्रेसच्या स्थापनेमध्ये आपल्या परिवारचं मूलभूत योगदान आहे. माझे आजोबा 1885ला काँग्रेस स्थापना होण्याकरता पुण्याला अधिवेशन बोलवलं होतं. मात्र पुण्यात प्लेग आला म्हणून ते अधिवेशन मुंबईला गेलं आणि मुंबईला जे तेजपाल सभागृहामध्ये काँग्रेस स्थापन झाली 28 डिसेंबर 85ला. पण तो योग पुण्यातला होता आणि त्या पुण्यातला योग आणत असताना पुण्याचे संयोजकांपैकी एक आपले आजोबा हे त्यातले एक संयोजक होते. आणि पुढे काँग्रेस पार्टी स्थापन झाल्यावर ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी झाले. एक जनरल सेक्रेटरी, 5 होते, 5 जनरल सेक्रेटरी पैकी एक जनरल सेक्रेटरी वकील. तर हे काँग्रेसच्या स्थापनेपासून जो आपला संबंध आहे LR गोखलेंचा, या आठवणीकडे आणि या वारसाकडे आपण कसं बघता? चांगलं आहे आणि बघते, आनंद वाटतो मला. म्हणजे त्याच्यात मला लाज वाटण्यासारखं काहीच वाटत नाही. म्हणजे मी खरं ते सांगते की काँग्रेसनी म्हणजे काही मूर्खपणे केले, यात शंका नाही, पण असं लाजीरवाणं नाही आहे. त्यांनी देश फोडायचा प्रयत्न किंवा हे जे न पटणाऱ्या गोष्टी ज्या त्यातली काही त्यांनी केली, उणीवा, काही चुका. सध्या मला काँग्रेसची फार लाज वाटते की हरले कसे. आता ईव्हीएम आहे, वोट चोरी आहे, आता तर मीनाक्षी नटराजनची सीट चोरी झालेली आहे. काही असलं तरी हारलात कसे.
हा प्रश्न आहे. कारण आम्हाला खूप लोकांना असं वाटलं की संविधानावर विश्वास, समाजवादावर विश्वास काँग्रेस हॅज बिट्रेड अस. आपल्या असल्यामुळे आपलं भांडण आमच्याशी रास्त आहे. हा. पण हा जो LR गोखलेंच्या अनुषंगाने काँग्रेसचा आपल्याशी असणारा जो ऋणानुबंध हो, आहे. आहे, तर त्यामुळे आपण काँग्रेस परिवारातील आहात असंही म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. हा, काही नाही, मला हरकत नाहीये मी काँग्रेस परिवारातली असं म्हटलं तरी. पण मी कम्युनिस्टमध्ये योगदान राहिलं काँग्रेस आपलं. परिवारातली आहे, काँग्रेसच्या परिवारातली परिवारातली आहे. मी तुम्हाला सांगते, मी स्वतःला आपण फासिस्ट परिवारातल्या नाहीत. नाही, पण लिबरल आहे असं मी म्हणते. लिबरल, फॉरवर्ड लुकिंग असं मला स्वतःची माझी इमेज ही अशी आहे की ओपन माइंडेड, लिबरल, फॉरवर्ड लुकिंग. भाजपशी पण माझं काही भांडण नाही आहे आणि मी स्वतः हिंदू आहे, हिंदू मानते, हिंदू गोष्टी करते. पण असं नाही आहे की त्याच्यामुळे माझा दुसऱ्याबद्दल द्वेष आहे. माझा हिंदूपणा तो माझ्यापाशी आहे. जी काँग्रेसची भूमिका आहे, या भूमिकेतूनच आणि त्याच याच्यातून आपण बोलताय. म्हणजे मला त्यामुळे राहुल गांधींचं बोलणं पटतं खूपदा. खूप लोकांचा आदर वाढलाय त्याच्याबद्दल त्यांच्या पदयात्रेनंतर. काय जयराम रमेशचा आवाज येत नाही. नाही कम्युनिकेशन डिपार्टमेंट जे आहे ते आमच्या बरोबर, आम्ही त्यांना पकडले होते कारण आमच्या टेकड्यांसाठी. त्यांना नाही, ते भेटलो पर्यावरण होतो. मंत्री होते. हो, त्या भेटलो होतो आणि त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की असं करू, मी तुम्हाला 25% देतो, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला तुम्हाला 25% द्यायला लावतो, पण तुम्ही 50% उभे करा. आम्ही म्हटलं कॉर्पोरेशन 25% उभं करेल, आम्ही 25% नागरिक उभं करतो. आणि आम्ही सांगत होतो त्यांना की आपण क्लीन एअर शेअर विकूया. म्हणजे काय तर आपल्याला 12 स्क्वेअर मीटर जंगल लागतं, ऑल कॅनोपीज स्टार्टिंग विथ द ग्राउंड कव्हर. आपलं बिझनेस एज युजल जे आपलं पोल्युशन असतं ते मिटिगेट करायला इतकी गोष्ट आहे की 12 स्क्वेअर मीटर जंगल पाहिजे माणशी. हा, एवढंच. तर मी म्हटलं की ते जे जंगल आहे तो आपला एक क्लीन एअर शेअर. मग ती 12 स्क्वेअर मीटर जागा घ्यायला त्या माणसाला आपल्याला कॉम्पेन्सेट करायला पाहिजे, ज्याची जागा आपण घेणार त्याला जे पैसे पडतील तेवढ्या व्हॅल्यूचा तो एक शेअर. असे शेअर्स आपण विकू, तयार करू. आणि तुम्हाला सांगते इतके इंडस्ट्रियलिस्ट पुण्याचे खुश होते. म्हणजे अरुण फिरोधी आम्हाला म्हणाले, आणि मी माझ्या सगळ्या कामगारांसाठी येतो आणि त्यांच्या कुटुंबांसाठी, किर्लोस्कर मंडळी, बरीच लोक. म्हणजे हे झालं असतं, पण आमच्या कॉर्पोरेशनला वाटत होतं की हे होणारच नाही, पासच होणार नाही. पण ते झालं पास, 2दा पास झालं GB मध्ये. काँग्रेस म्हणून मला काही प्रश्न आपल्याला विचारायचे आहेत का? काही भांडण आहे का माझ्याशी आपलं? नाही. काही प्रश्न विचारायचे आहेत का? हो, मला प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही तळागाळातनं काम का करत नाही, हा माझा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण पूर्वी कसं होतं, खेडोपाडी तुम्हाला ती पांढरी टोपी बघायला मिळायची, आता का नाही आहेत? तुमच्यामध्ये अशा भांडणं का झाली? खालच्या लेवलला झाली. आणि म्हणजे वरती काय असेल ते असेल, पण खालच्या लेवलला महाराष्ट्रात तर काँग्रेसने जायलाच नको होतं. शॉकिंग आहे ते मला. नाही, आपण सांगता त्यानुसार काही परसेप्शनचा भाग म्हणून काही चुकीच्या आणि अन्यायकारक गोष्टी आमच्यावर लादल्या गेल्या आहेत. पण खालूनच कामाची सुरुवात करायला पाहिजे मी ना. करतोय, हे जरूर मी आणि तुम्हाला आपल्याला. काही मदत हवी असली तर सांगा, आमची संस्था कोणालाही खालून काम करणाऱ्याला मदत करेल. निश्चित आपली मदत घेऊ आणि मी खालून काम करण्याचं अगदी आपल्याला आश्वस्त करतो. मस्त. कारण काय आहे ना, त्याच्याशिवाय काय होणार नाही. आणि मी आता 75 वर्षाची आहे ना, तर मला असं वाटतं की नाही, माझ्या समोर जरा चांगल्या गोष्टी घडल्या तर बरं वाटेल. नाही, अजून आपल्याला 25 वर्ष जगायचं आणि तोपर्यंत आम्ही तुम्हाला करून दाखवू. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. मी जगले तर 103 वर्षाची होती माझी आई, सो चान्सेस आर देअर. 100 जरूर आपण साजरी करू आपली. उद्या आमची सत्ता आली आणि आम्ही सांगितलं की आमचे 3 वर तुम्हाला दिले, सांगा 3 वर काय, आम्ही तात्काळ त्याची अंमलबजावणी करू. क्लीन एअर शेअर्स म्हणजे काय तर 12 स्क्वेअर मीटर जागेला कुठेही, आपल्या देशाच्या पाठीवर कुठेही 12 स्क्वेअर मीटर जागेला जेवढे पैसे वरतील तेवढ्याचा एक शेअर तयार करायचा, सरकारने करावेत आणि क्लीन एअर शेअर्स म्हणून विकावेत. इतकी जागा आपल्याकडे आपल्याला लागवड करता येण्यासारखी आहे. एफॉरेस्टेशन पहिला क्लीन एअर शेअर, दुसरा वर म्हणजे ग्रामपंचायत डेव्हलपमेंट प्लॅन उत्तम रीतीने करणं. त्याच्यामध्ये सरकारवर कमीत कमी अवलंबून पाहिजे, स्वतःवरती अवलंबून. कारण आपल्याकडे सगळं असतं. ग्रामपंचायतचा कृती आराखडा दुसरा. तिसरी गोष्ट म्हणजे शिक्षण. आपल्या शिक्षणात आमूलाग्र बदल करायला पाहिजे, एस्पेशली खालच्या इयत्तांपासून सुरू करून. आणि
जवाहरलाल नेहरूंचं जे स्वप्न होतं की सायंटिफिक टेम्पर आपल्या देशात आला पाहिजे, आणि जो येत होता किंवा आला होता आपल्याला ती घड्याळ तिकडे परत न्यायला पाहिजे. या ती तथा असतो. थँक्यू. तर सस्टेनेबिलिटीची कॉन्सेप्ट काय आहे की तुम्ही झिरो कार्बन म्हणजे नो पोल्युशन, तरच तुमचं शहर सस्टेनेबल राहील. शहर म्हणजे बिल्डिंग्स नाहीत, माणसं. जेव्हा आपण सस्टेनेबिलिटी बद्दल बोलतो त्याला आपण माणसांबद्दलच बोलत असतो. ती फेरी फेरी पूर्ण तिथलं सजीव निर्जीव सगळं हां, झालं. सगळं त्याच्याबरोबर. बिल्डिंग्स बद्दल नाही बोलत. ती बिल्डिंग भूकंप आला तर पडेल, हां, त्याच्या सस्टेनेबद्दल नाही. हे जर हवं असलं तर तुम्हाला झिरो पोल्युशन हवं असलं तर तुमचा जो कार्बन फुटप्रिंट ज्याला आपण म्हणतो किंवा इकॉलॉजिकल फुटप्रिंट, म्हणजे आपण जे काय कंझ्युम करतो, जे काय खराब करतो, म्हणजे आपण श्वासोच्छ्वास करतो तरी आपण पोल्युशन करतो, कारण आपल्या उच्छ्वासात आपण कार्बन डायऑक्साईड टाकतो. तो कार्बन डायऑक्साईड ह्या झाडांसाठी चांगला, कारण ते त्यांचं अन्न तयार करतात त्याच्यात. त्यामुळे हे जी आपली सिम्बायोटिक रिलेशनशिप आहे त्याच्यासाठी आपल्याला झाडं पाहिजेतच. शहरात काय, गावात काय, कुठेही. कारण आपली रिलेशन, आपण या पृथ्वीवर आहोत याचं आपल्या कारण श्वासाचा आणि झाडाचा थेट संबंध आहे. कम्प्लीट सिम्बायोटिक, एकत्र. वी आर इंटिग्रेटेड आहोत आपण. झाड नसलं तर आपल्याला शुद्ध हवा मिळणार नाही. तुम्ही त्या जमिनीचा किंमत केलीत की तुम्ही म्हणता हे झाड काय देत आहे आपल्याला, उगीचच वाया जमीन. असा तो प्रॉब्लेम झालाय. कॉन्फ्लिक्ट तो आहे आपला सगळा. अनिताजींना भेटून छान वाटलं. बरंच काही समजून घेता आलं. शाश्वत विकासाची चिंतन आणि मंथन अलीकडच्या काळात कमी ऐकायला मिळतं. मात्र ज्यांनी शाश्वततेचा वसाच पुढे घेऊन आयुष्यभर काम केलं त्यांच्यासोबत गप्पा मारून खूप छान वाटलं. शिकता आलं, समजता आलं. आता हाच वसा पुढच्या पिढीकडे कसा जाईल हे मूलभूत स्वरूपाचं एक चिंतन आणि प्रश्न इथेच ठेवतो आणि तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो. आणि नमस्कार. आणि फार मजा आली तुमच्याबरोबर गप्पा मारायला. तुमची ओळख झाली, खूप आनंद झाला. धन्यवाद. थँक्यू.